नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला कॅप राउंड 3 साठी कशा पद्धतीनं फॉर्म 1 म्हणजे अर्जाचा भाग 1 दुरुस्त करायचा, लॉक करायचा आणि अर्जाचा भाग 2 पसंती क्रम निवडायचा, तो क्रम ठरवायचा आणि लॉक करायचा। आणि या गोष्टी जर आपण लॉक केल्या नाहीत समजा, तर मग मात्र तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये विचार केला जाणार नाही। तर यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टीकडे आपण काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे हे यामध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत किंवा तुम्हाला ते सांगणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की फॉर्म भरण्यास सुरुवात जी होणारी आहे ती 22 जुलै 2025 ते 23 जुलै 2025 या 2 दिवसामध्ये असणारी आहे। वेबसाईटवर गेला तुम्ही तर ॲडमिशन शेड्यूल्डमध्ये ह्या सगळ्या तारखा तुम्हाला पाहायला मिळतील। आणि इथं जे या 2 दिवसामध्ये जे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरतील त्याच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश कॅप राउंड 3 साठी 26 जुलै 2025 ला सकाळी 10 वाजल्यापासून ते 28 जुलै 2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रवेश दिला जाणारा आहे। म्हणजे कॅप राउंड 3 साठी आपल्याला आता उद्यापासून सुरुवात करायची आहे। तर तत्पूर्वी प्रत्येक विद्यार्थी ज्याला प्रवेश मिळालेला नाही, प्रवेश मिळेपर्यंत तुम्ही प्रत्येक फेरीमध्ये सहभाग घेऊ शकता। प्रत्येक फेरीमध्ये सहभाग घेताना अर्जाचा भाग 1 आणि भाग 2, अर्जाचा भाग 1 मध्ये काही त्रुटी असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करू शकता आणि अर्जाचा भाग 2 सुद्धा असणार आहे, त्यामध्ये जे प्रेफरन्सेस असणारे आहेत ते देखील तुम्ही रिशफल किंवा जसे तुम्हाला पाहिजे तसे पुन्हा देऊन तो लॉक करू शकता। म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत। आता ज्यावेळी विद्यार्थी वेबसाईट ओपन करेल आणि मुख्य पेज जे असणार आहे होम पेज, त्यावर गेल्यानंतर त्याला 2 असे बटन दिसतील, एक स्टुडंट रजिस्ट्रेशन असणार आहे आणि एक लॉग इन। हे जे असणार आहे ते नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी असणार आहे। त्यांनी ते रजिस्टर केल्यानंतर त्यांना लॉग इन आय डी आणि पासवर्ड, लॉग इन आय डी मिळेल आणि पासवर्ड विद्यार्थ्यांना तयार करायचा आहे। ही माहिती पूर्ण भरल्यानंतर रजिस्टर झाल्यानंतरच तुम्हाला इकडं लॉग इनमध्ये यावं लागणार आहे, तोपर्यंत इकडं तुम्ही येऊ शकणार नाही। पण जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे नवीन विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी सुद्धा उद्यापासून लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून तुम्ही हे पुढच्या गोष्टी सगळ्या करू शकता आणि तुम्ही थर्ड राउंड जो असणार आहे त्यामध्ये सहभागी होऊ शकता। तर आपण असं गृहीत धरूया की याही विद्यार्थ्यांनी, नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ते सक्सेस झाले। आता उद्या विद्यार्थी 22 तारखेपासून सकाळी 10 वाजल्यापासून लॉग इन मध्ये जातील। लॉग इन मध्ये गेलं की तुम्ही काय करणार आहात, लॉग इन आय डी, पासवर्ड, कॅप्चा, कीप मी साइन इन, लॉग इन म्हणणार। त्यावेळेस डॅशबोर्ड ओपन झालेला असेल, त्या डॅशबोर्डच्या खाली मेनू कार्ड असणार आहे, म्हणजे सगळे पॉईंट्स असणार आहेत। यामध्ये 2 पॉईंट्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 अर्जाचा भाग 1 दुरुस्त करणे आणि त्याच्या खाली कॅप ऑप्शन्स पार्ट 2 हे प्रेफरन्सेस कॉलेजचे भरून लॉक करणे। हे 2 भाग सगळ्यात महत्त्वाचे असणारे आहेत। आणखीन काय यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या ते पण सांगणार आहे, परंतु ज्यावेळी डॅशबोर्डवर हा मेनू तुम्हाला दिसेल ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, इथं तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर एवढे सगळे पॉईंट्स तुम्हाला पाहायला मिळतील। रजिस्ट्रेशन डिटेल्स पाहायला मिळतील। हे पुन्हा एकदा ह्याचे फोटो वाटलंच तर काढून घ्या, म्हणजे मोबाईलमध्ये लक्षात घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या। रजिस्ट्रेशन डिटेल्स तुमच्याकडे ते आहेत का बघा, त्यामध्ये काही दुरुस्त्या तुम्हाला करायच्या असतील तर ह्या 2 दिवसामध्ये 22 ते 20 मध्ये करू शकता। पर्सनल डिटेल जे काय असणारे आहेत तिथं जे मुद्दे असतील ते सगळे पुन्हा एकदा नीट तपासून बघा, त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या दुरुस्त्या तुम्ही करू शकता। ॲड्रेस डिटेल्स, जो काही तुम्हाला ॲड्रेस द्यायचा असणार आहे करस्पॉन्डन्ससाठी, तो ॲड्रेस हा तुमचा करेक्ट असला पाहिजे। विशेषतः त्यामध्ये ईमेल असेल, ईमेल आय डी असेल, मोबाईल नंबर असणार आहे, या गोष्टी ज्या असणाऱ्या आहेत त्या तुमच्याकडं त्या व्यवस्थित आहेत का, त्याच दिलेल्या बरोबर आहेत का, हे आपण पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर कॅटेगरी, म्हणजे ज्या कॅटेगरीमधून आपण येता तो प्रवर्ग इथं लागू होणार आहे तो इथं लिहिणं गरजेचं आहे।
बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की NTC आणि नेट कॅफेवाल्यानं OBC, विजे नेट कॅफेवाल्यानं OBC असं केलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं काळजी करण्यासारखं आहे, कारण तफावत दिसते. काही ठिकाणी तो विचार केला जातो, पण इथं तुम्ही डिटेल्स सगळे व्यवस्थित, कोणतं रिझर्वेशन तुम्हाला लागू असणार आहे त्या डिटेल्स ज्या मागताय त्याप्रमाणे भरलेल्या आहेत का, आणि त्यात काही दुरुस्त्या करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत, हे सगळे क्वालिफिकेशन सगळी पुन्हा एकदा नीट बघा तुमची बरोबर आहेत का, ज्यामध्ये ते काय माहिती तुम्ही भरलेली असेल ती. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हा भाग सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे पहा, कारण प्रवेश तुम्हाला कुठल्या आधारे मिळणार आहे, तर एक तर तुमचे गुण असणार आहेत मार्क्स, आणि दुसरा डॉक्युमेंट्सच्या आधारे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट, जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक असणार आहे, शाळा सोडल्या दाखला असेल, जातीय दाखला असेल, नॉन क्रिमी लेअर असेल, स्पोर्ट्सचा असेल, अर्थक्वेक असेल, जे जे काही तुमचे दाखले असणारे आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते सगळी अपलोड करा, स्पष्ट तिथं दिसली पाहिजेत. त्यामुळं हा भाग सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. समजा तुमच्याकडून काही राहून गेलं असेल तरी ते पुन्हा इथं तुम्ही किंवा पहिलं भरलेलं आहे ना, आता तुम्हाला दाखला मिळाला आहे तर ते काढून पुन्हा तुम्ही ते भरू शकता. म्हणजे इथं सगळ्या पार्ट 1च्या सगळ्या दुरुस्त्या करायला तुम्हाला पूर्ण संधी या 2 दिवसामध्ये असणारी आहे. हे पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी हे ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्ही ते भरलेलं असणार आहे, त्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम नाही. आणि हा एक पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे, लॉक किंवा सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे एवढं सगळं दुरुस्त तुम्ही करणार आणि मग इथं ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करायला जर विसरला तर मग मात्र तुम्ही पुढच्या फेरीमध्ये काही येणार नाही. त्यामुळं हे मुद्दे एकदा नीट बघून घ्या आणि लॉक करायला अजिबात विसरू नका. म्हणजे इथं सगळी खात्री झालेली आहे, दुरुस्त केल्या आहेत, त्याच वेळी तुम्ही काय करायचं आहे ते लॉक करायचं आहे. म्हणजे पार्ट 1 लॉक करणं खूप महत्त्वाचं असणारं आहे. आता आपण त्याच्या पुढे हे सगळं झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला कॅप ऑप्शन्स पार्ट 2 असं दिसेल. म्हणजे आपण अर्जाचा भाग 2 याला असं म्हणतो. तर अर्जाचा भाग 2 यावर तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. म्हणजे तुम्ही पसंती क्रम दिल्यानंतर त्या मेरिटमध्ये बसताय का, आणि मग बसल्यानंतर त्या डॉक्युमेंटच्या आधारे दिलं जाईल. आणि प्रत्यक्ष प्रवेश घेताना ही डॉक्युमेंट्स ओरिजिनलची पडताळणी केली जाणारी आहे. म्हणजे तुम्ही अपलोड केलेली आणि प्रत्यक्ष ओरिजिनल तुमच्याकडे असणारी याची स्क्रुटिनी केली जाते आणि तिथं प्रवेश द्यायचा आहे की नाही ते ठरवलं जातं. त्यामुळं इथं पार्ट 2 मध्ये मात्र कमी असलं तर अतिशय किचकट काम हे खरं इथं असणार आहे. चूज स्ट्रीम, पहिल्यांदा तुम्ही स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे, कोणत्या शाखेला. तुम्ही जर यापूर्वी प्रवेश घेतलाच नसेल, समजा यापूर्वी तुम्ही प्रवेश घेतला नाही, प्रत्येक फेरीमध्ये तुम्ही अर्ज भरताय पण तुम्हाला अलॉटमेंट होत नाही, पण तुम्हाला असं वाटलं की अरे दोन्ही राऊंडला मला ॲडमिशन मिळत नाही आहे, तर मी शाखा बदलू शकतो का, तर यस यू कॅन चेंज और शिफ्ट युअर स्ट्रीम. तुम्ही तुमची शाखा निश्चित बदलू शकता जर तुम्ही प्रवेश घेतला नसेल तर. आणि इथं पुढं माध्यम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा शाखा 1 निवडा, त्यानंतर माध्यम निवडा आणि त्यानंतर चूज ज्युनियर कॉलेजेस. तुम्हाला ते कॉलेजेसची लिस्ट येईल. वास्तविक पाहता ती तुमच्याकडे आता तयारच पाहिजे आज संध्याकाळपर्यंत, ते सिक्वेन्स सगळा क्रम वगैरे सगळा, पण तो बदलावा लागेल. त्याचं कारण पण सांगतो. म्हणजे इथं या पद्धतीनं चूज ज्युनियर कॉलेजेस म्हटलं की इथं तुम्हाला क्लिक केलं की कॉलेजेसची यादी येईल. तुम्ही मागणी केल्याप्रमाणे या स्ट्रीमप्रमाणे त्यातनं सिलेक्ट करायचं आहे. आणि ते प्रेफरन्सेस जे असणारे आहेत ते कमीत कमी 1 कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे आणि जास्तीत जास्त 10 एवढेच असणार आहे. म्हणजे कमीत कमी 1 कॉलेज आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेसपर्यंत तुम्ही निवड करू शकता. त्याचे प्रेफरन्सेस तुम्हाला जसे पाहिजे तसे पुन्हा अरेंज करू शकता. इथं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे. यामध्ये कोणतीही अडचण याच्यामध्ये असणार नाही. पण हे ज्यावेळी प्रेफरन्सेस तुम्ही देता त्यावेळेस 2 गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत की एक, ज्या कॉलेजला प्राधान्यक्रम 1 देतोय तिथं यापूर्वीच्या राऊंडला किती गुणाला माझ्या प्रवर्गाला मार्क्स आहेत, कितीला क्लोज झालं आहे ते माहीत पाहिजे. आणि त्याच कॉलेजमध्ये रिकाम्या जागा किती आहेत राऊंड 2 पूर्ण झाल्यानंतर, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. मगच तुम्ही प्रेफरन्स द्या. नाहीतर प्रेफरन्स 1 दिला आहे आणि कट ऑफ वेगळा आहे, व्हेकन्सी नाही आहेत आणि मग तुमचे गुण तिथं मॅच होत नसतील तर मग मात्र निश्चित अडचण येऊ शकते. त्यामुळं ज्युनियर कॉलेजेसची निवड करत असताना, प्राधान्यक्रम ठरवत असताना
व्हेकन्सी लिस्ट राऊंड 2 आणि कट ऑफ लिस्ट राऊंड 2 बघणं गरजेचं असणार आहे. आता अडचण एक विद्यार्थ्यांची अशी असणार आहे की व्हॅकन्सी लिस्ट बघत गेला तर कदाचित तुम्हाला ते पूर्ण पाहायला मिळणार नाही. त्यामुळे उद्या सकाळी तुम्ही ती गोष्ट बघू शकता कदाचित, कारण एक दिवस द्यायला पाहिजे पण ते ह्यावेळेस त्यांनी दिलेला नाही आहे. त्यामुळे इथं हे प्रेफरन्सेस ठरवताना मात्र तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणारी आहे. राऊंड 2ची व्हॅकन्सी लिस्ट पूर्ण उपलब्ध होते का सतत अपडेट होते, कारण आज 6 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत कॉलेजेसची ॲडमिशन्स पूर्ण होतील आणि त्यानंतर तुम्ही काही तासानंतर जर पाहिलं किंवा उद्या सकाळी जर पाहिलं तर तुम्हाला राऊंड 2ची व्हॅकन्सी लिस्ट दिसेल. त्यानुसार कट ऑफ, व्हॅकन्सी लिस्ट आणि तुमचे गुण टॅली करून मग ते ग्रँटेबल घ्यायचं आहे का, नॉन ग्रँट घ्यायचं आहे, सेल्फ फायनान्स आहे का, पार्शली ॲडेड आहे, मग माझ्या जवळ आहे का. आता इथं फारसा लांबचा न विचार का आपल्या परिसरामध्ये चांगलं काही ॲडजस्टमेंट मी मागं सांगितलं की त्या करून प्रवेश निश्चित करून घेणं हे आता सध्या महत्त्वाचं असणार आहे. कारण ऑगस्टमध्ये ज्यावेळी तुम्ही जाल, कारण त्यांचं म्हणणं कदाचित असं आहे, प्रयत्न चालू आहेत की 11 ऑगस्ट किंवा जास्तीत जास्त 15 ऑगस्टच्या आतच ज्युनियर कॉलेजेस पूर्ण फुल स्विंगमध्ये सुरू करावीत. परंतु मित्रांनो, ऑगस्टमध्येच पहिली टेस्ट लागणार आहे. म्हणजे अभ्यासक्रम तुमचा किती पूर्ण होणार हा इथं प्रश्न आहे, तो असू द्या. पण उद्या फॉर्म भरताना ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि एकदा खात्री करून घेतली की याची प्रिंट काढून घ्या आणि प्रिंट काढल्यानंतर मग हा देखील ॲप्लिकेशन फॉर्म जो असणार आहे कॅप ऑप्शनचा, तो इथं काय करायचा आहे तुम्हाला, तो लॉक करायचा आहे. म्हणजे दोन्ही जे फॉर्म असणारे आहेत हे लॉक करायला आपण विसरायचं नाही. हा लॉक केला ना हा केलाच नाही चालणार, तुमचा विचार राऊंड 3ला होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण प्रिंट काढून घेतल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे की बाबा मला दोन्ही फॉर्म हे लॉक करायचे आहेत. लॉक केल्यानंतरच कुठंतरी ते रिमार्क डोक्यात एक खूण गाठ बांधा की मला हे लॉक करायचं आहे, हे या पद्धतीनं असणार आहे. म्हणजे उद्या ज्यावेळी विद्यार्थी प्रिव्हियस विद्यार्थी असेल पूर्वीचा, तो हे फॉर्म अनलॉक करून तुम्ही सगळी प्रोसेस ही करू शकता. आणि जर ते अनलॉक होत नसतील तर जी मार्गदर्शन केंद्र यापूर्वी तुम्हाला सांगितले आहे त्यांना थेट तुम्ही फोनवरनं संपर्क करून अडचण सांगू शकता किंवा त्यांच्या मोबाईल नंबरवर तुमची अडचण सांगितली तरी देखील तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. म्हणजे या पद्धतीनं उद्या 2 दिवसामध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे आणि हे पूर्ण केलं तरच तुम्हाला कॉलेज अलॉट होईल आणि 26 आणि 28 ते 28 या कालावधीमध्ये तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे. धन्यवाद.